आणि आता मी जॉबवरून आली, मी फ्रेश झाली आता आणि उद्या सकाळी लवकर जायचं आहे, 12 वाजता पोचायचं आहे. अदिती आणि मी इकडनं निघणार आहे अर्ली मॉर्निंगला आणि सेलिब्रेशन. आणि आता बनवली चण्याची भाजी आहे, ही मी मॉर्निंगलाच बनवली होती. आणि अदितीने आत्ता गरमागरम भात बनवला आहे. आणि अदितीला सकाळी मी साबुदाण्याची खिचडी ठेवून गेली होती, ती साबुदाणे तिने खाल्ले नाही, अशीच ठेवली आणि गेली ती अशीच. मी पण जेवायला या सगळेजण. गुड मॉर्निंग गाईज. आणि आता उठून चाय नाश्ता करतो आम्ही, अदिती आणि मी. जस्ट माझा हेअर वॉश केला आहे आणि हीट प्रोटेक्शन लावला आहे बिफोर ब्लो ड्राय. आणि आता जस्ट 2 दिवसापूर्वीच मी माझ्या हेअरला कलर केला आहे, बिकॉज माझा रिग्रोथ झाला होता हेअरचा एवढा. सो मी त्याला हा स्मच करून कनेक्ट केलेला आहे कलर. सो ड्राय झाल्यावरती, ब्लो ड्राय झाल्यावरती तुम्हाला तो दिसेल कलर. आणि या वेळेला मी जास्त लाऊड नाही केला आहे रूट्सला, एकदम थोडंसं डार्क ठेवलं आहे रूट्स आणि थोडंसं ह्याला कनेक्ट केलेलं आहे जस्ट. फॉक्सटेलचं मॉइश्चरायझर आहे हे. डूबी फिनिश देतो तुम्हाला. थोड्या वेळ हे अब्झॉर्ब होऊन द्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला सीसी क्रीम या फाउंडेशन तुम्ही जे पण तुम्ही यूज करत असाल तर हे थोडंसं 5 मिनिटानंतर हे एकदम थोडंसं पॅनिट्रेट झाल्याच्या नंतरच तुम्हाला अप्लाय करायचं आहे फेसवर. लॉरियल इन्फॅलिबल सिरम फाउंडेशन होतं तुमच्या स्किनकडे पुढे गेली आहे, कारण का तिचं RTOचं कामसुद्धा आहे. सो ती बोलली मी जरा पुढे जाते म्हणून ती पुढे गेली. मी आता रेडी होऊन निघेन. सो मी आता जीन्स घातली आणि हे टी-शर्ट घातले. सो मी तिकडे जाऊन फक्त साडी वेअर करून इथून मी मेकअप वगैरे करून जाईन. हे सिरम फाउंडेशन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ब्रशची गरज लागत नाही, एकदम इझिली ब्लेंड होतं. तुम्ही बघू शकता एकदम इझिली ब्लेंड झालं आहे माझ्या स्किनमध्ये. हे कुठेही पॅची असं रिझल्ट आलेला नाही आहे. सो आता मी निघते, लेट झाला आहे. तिकडे गेल्यावर मी साडी वेअर करेन. सो आता बँड्रा स्टेशनला उतरली आणि एक सँडल घेतली मी ब्लॅकवाली, कारण का ती खूपच मला थोडंसं कम्फर्टेबल नव्हती म्हणून एक शूज घेतले. आणि अदिती बोलली 4-5 वाजतील तिला, म्हणून मी आता आईकडे थांबेल, त्यानंतर मग मी अंधेरीला रिटर्न जाईल. आणि आता मी आईकडे आली आणि इथे जेवते. आई जेवण बनवते, मच्छी चपाती. आणि माझं खूप आता डोकं दुखायला लागलं अचानक. आणि माझी खूप तब्येत खराब झाली अचानक. आता तिकडे जायचं होतं पण जमलं नाही. माझी तब्येत इतकी खराब झाली सडनली. इथे दुपारी मी आली होती अदितीसाठी. अदिती आणि आम्ही संगतीच निघालो होतो ॲक्च्युली, पण ती बोलली मला RTOला काम आहे म्हणून ती RTOला गेली. मग मी पाठवून आली आणि मी रात्री पोचली 1-1:30 वाजता इथे खारला अंधेरीला. मी तिला कॉल केला की अदिती मी येते. तर अदिती बोलली करू नको येऊ तू, आता 5 वाजता होणार आहे गाडीचं काम, तर तू आईकडे जा. मग मी खारला आली आईकडे तशीच. मग मी अंधेरीला नाही उतरली, इकडे आली आईकडे आणि बस थोड्या वेळ बसली, थोडंसं आईला हेल्प केली कामामध्ये. आणि सडनली मला नंतर इतकं घाबरल्यासारखं व्हायला लागलं, चक्कर यायला लागली आणि मग मला लय उलट्या वगैरे झाल्या, वॉमिटिंग केली मी. माझी हालत खूप खराब झाली. दुपारपासून आता
11 वाजले तरी मी झोपूनच आहे आणि मला जायला नाही मिळालं आधी तिकडे. सो माझं मी साडी घेऊन आलेली, सगळं सगळं घेऊन आलेली मी. आणि सडनली आल्याच्यानंतर इथे येऊन माझी तब्येत खराब झाली आईकडे आणि झोपूनच आहे मी. खूप हालत खराब आहे. आणि काल अदितीचं फंक्शन होतं आणि मी नाही जाऊ शकली. गुड मॉर्निंग गाईज. आणि काल अदितीचं फंक्शन होतं, सेलिब्रेशन होतं गाडीचं आणि मी नाही जाऊ शकले. आणि इकडे हे सगळे कपडे आहेत ना लॉन्ड्रीचे, आईच्या घरी सगळं लॉन्ड्रीचं काम चालतं ना, म्हणून हे सगळे असे कपडे पडले आहेत. काल आईने जेवढ्या मला उलट्या झाल्या, खूप वॉमिटिंग केली मी काल रात्री. काल खूप हालत खराब झाली. जायचं होतं अदितीसाठी, सगळं रेडी झालं. मी विचार केला मस्त सेलिब्रेशन करूया आणि हालत खराब झाली माझी. आता डॉक्टरकडे काल नाही गेली, उठायलाच नव्हतं होतं, चक्कर वगैरे येत होती. आता जाईल डॉक्टरकडे. आता आई पण झोपली आहे. डॉक्टरकडे आई डॉक्टरकडे घेऊन चालली. माझी हालत बघताय तुम्ही कशी खराब झाली माझी हालत. चल. आणि आई आणि आम्ही चाललो डॉक्टरकडे. आणि हे आहे खारदांडा. इथे आहे मारुतीचं मंदिर आहे खूप जुनं असं. आता डॉक्टरचा नंबर येईल आणि आता बस आम्ही थांबलोय कधीपासून 1 तास झाला. लाईन आहे. लाईन असते. खारदांड्याला आहे बाजूला मारुतीचं मंदिर आहे, हनुमानचं मंदिर खूप जुनं. आणि इथे आहे समुद्र हॉटेल. आणि आता आहे खारदांड्याला. आणि डॉक्टरने आता हे औषधं दिले, मेडिकलमधनं औषधं घेते. मेडिकल इथे नाही बघ, नको आपलं तिकडून घेऊ. आम्ही भाजी घ्यायला आलोय. घे तू, तुला काय घ्यायचंय बघ. बाबा तू काय खाणार तर बोल ना. मी तर ती खिचडी खाईन पातळ. ती बया येईल ना. ह्यात आलं बरं, घे काहीतरी. मग काय तिचं नाव थोडं घेतलं. नारळ पाणी घेते थोडंसं. खूप विकनेस, काल 5 उलट्या केल्या म्हणून आता थोडं नारळ पाणी पिते. हा दे दे. बोला. अरे ती टी शर्ट जरी भेटली असतील तर इथे घालून नाही तर त्या माणसाने कपडे आणले ना त्याचीच भेटली. हां भेटेल. इथे ना सगळे कॅथलिक लोक राहतात. पहिला मी खूप यायची, माझी मैत्रिणी, आम्ही इथे म्हणजे असं खेळायचं वगैरे खूप या ठिकाणी, या एरियामध्ये. आणि याच्या पुढे गेलं की चुईम गाव आहे, कॅथलिक, पूर्ण कॅथलिक एरिया आहे हा. आणि आता मी डाळ भात खाल्लं. आणि आता मी डाळ भात आणि मेथीची भाजी खाल्लं, औषध खाल्लं आणि झोपली आहे. आणि हे तुम्ही बघताय, हे सगळे ना कपडे, हे लॉन्ड्रीचे कपडे आहेत. ते सगळे दिसतात. लॉन्ड्रीचं काम आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्या घरात कपडे असतात, सगळ्या घरात कपडे. आणि परत थोडं लांब ट्रॅव्हल करायचं, मला खूप कंटाळा आला. एवढं लांब जायचं बोललं तर ट्रेनने. आणि आता मी निघाली आहे घरी जाण्यासाठी, ऑटोमध्ये आहे. आणि हा आहे काटर रोड, बँडस्टँड. आणि हे आहे काटर रोड, आमच्या घरापासून खूपच जवळ आहे काटर रोड, बँडस्टँड.
ट्रॅव्हल करून. बघा माझी तब्येत ठीक नाही पण आली नाही ती बघायला मला. बघा असं कुठे येऊ बघायला तुला? आईकडे. आईकडे. वाव बघितलं ती अंधीला होती पण आली नाही मॅडम माया. मी नव्हती, मी इथे. हा आली नव्हती. या तब्येत लय खराब आहे. लाईट लाव. जेवायला द्या. लाईट लाव. लाईट कोण लावेल? जेवायला द्या. जेवण घेऊन आले हिच्यासाठी पालक पनीर आणि चपाती. 265 ला काहीतरी. मी पण तसंच ऑर्डर केलंय. रेड वाला तिकडे पहिले हे दूध घेऊन आले. सकाळी माझे चायचे वांदे होते नाही का. मला चहा ठेव फ्रीज मध्ये. चहा ठेव मध्ये. दूध ठेव फ्रीज मध्ये. जर मेरे को जीना दो भाई. तुम्हारा काम कर करके तुम्हारे घर का मैं थक गई हूँ बहुत. हाँ थक गई मैं. थोड़ा भी रेस्ट नहीं मुझे. बघा माझी हालत किती खराब झाली आहे. पूर्ण एकदम हे झाली. मी 5-6 वॉमिट झाली मला काल संध्याकाळपर्यंत. आणि काल दुपारची झोपले मी. आज सकाळी उठले मॉर्निंगला. आणि मी कशी आता ट्रॅव्हल करून आले ना मलाच माहिती एवढा लांब. आणि मोनू आले आता आणि मोनूला घ्यायला चालली आहे मी खाली. कारण का 11:30 वाजता ना गेट बंद होतो खालचा. सो आमच्या सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स आहेत आणि मोनूचा फिंगरप्रिंट नाही आहे म्हणून तिला घ्यायला जाते. आधी तिला बोलली मी तू जा घ्यायला तर ती बोलते नको तूच जा. बघा माझी एवढी तब्येत ठीक नाही. एवढा विकनेस आला आहे. कुठं आहेस ग? ओपन कर. खुल्ला डोर. बाय आतमध्ये केच. हा आली आज आठवण आली. तू काय शॉर्ट्स वर घालून फिरायला लागली? मग काय खालीच यायचं होतं मग शॉर्ट्स घातले. त्यात काय. मॅडम माया आमची दिवसेंदिवस सुंदर होत चालली अशी कमेंट यायला लागलेत मनूला. पालक पनीर घेऊन आली मी येताना. माझी तब्येत ठीक नाही. तुला आलं आईकडे होती मी. तुला मी व्हिडिओ कॉल पण केला. बटन कोण दाबणार. आणि आता मी चालली आहे फ्रेश व्हायला. नवीन बॅग घेतलेत आदितीने 2. तो टॉप रिटर्न केलाय. हा नवीन टॉप घेतला आदितीने पण आता तो रिटर्न करते मोठा झालाय म्हणून. आणि या 2 बॅग्स घेतल्यात. मला लय आवडली आणि ती पण छान. या 2 बॅग्स घेतल्या आदितीने रेड. 600 ला आहे. ही सवानामधून घेतली आहे आणि याचा कपडा पण फरक आहे. आणि ही दुसऱ्या ह्याच्यामधनं आणि घेतली ही पण ऍप मस्त मधून. आहे. ही 300ची आहे. 300च्या पण आतमध्ये. नाहीच ना. आणि स्मॉल लॅशेस. का लॅपटॉपला चार्ज नाही आज? लॅपटॉपला चार्जिंग नाही आहे म्हणून छोट्या मोबाईलवर बघत बसली आहे. फ्रेश झाली. थोडं बरं वाटलं मला. आता जे थोडंसं मी काहीतरी खाते आणि औषध खाते आणि रेस्ट करते. बघा त्यांचं संपतच नाही. टाइमपास तिचा टाइमपास. तिचा आल्यावर बघा ही आहे सोनू आणि ही आहे मोनू. चंपा चमेली. गोरी गोरी पांढरी पाल. आणि म्हणून मी ना असं इकडनं निघाली. आधी ती बोली मला RTO ऑफिसमध्ये जायचं आहे तू पुढे जा. मी बोली तुला तू जा तुझं RTOचं काम कर आणि मी येते. इकडनं मी सगळं रेडी बिडी झाली. सगळं काम बिम केलं. बॅग साडी पण भरली बॅगीमध्ये. मी आता तिथे जाते. ट्रेनमधून गेली. एवढं ऊन होतं पण मी स्कार्फ वगैरे घेतला होता. तर मग आहे ना मी राम मंदिरच्या इथे पोहोचली ट्रेनमधून. मी बोलली आता बस मी आता उतरते. आदितीला फोन करते. आदितीला फोन केला. आदिती बोलली करून मम्मी आता नाही आहे 4-5 वाजता आहे. मग 4-5 वाजता आदिती बोलली आता तू काय करते आईकडे जा. मग आईकडे गेली मी. थोड्या वेळ बसली. मग आईने आणलेली मच्छी आणि त्यामध्ये नित्या येणार होती. मामी येणार होती. तर आई बोलली थोडंसं कालवण बनव. मग मच्छीचं कढी बनवली आणि मच्छी फ्राय केली. आणि मामी आली. मामी चपात्या करत होती. मग गरम गरम चपाती दिली मला खायला. मी बोलली आता कसं काय मी हे करू. बसली जेवायला. तसं मला भूक पण लागली होती खूप. मी आणि जेवायला बसली ना मला कुस्त्री व्हायला लागले एकदम. डोकं बिकं हे सगळं असं जड झालं. दुखायला लागलं आणि असं ना असं अंगात कसं व्हायला लागलं. आणि आता असं वाटतं की आता मी मरणारच असं मला वाटतं. एकदम खरं मला पहिल्यांदा असं झालं. कधीच झालं. आणि मग ती चपाती पण नाही खाल्ली मी. मी बोलली घ्या तुम्ही मामी मला नको जेवायला.
मामी बोलली थोडंसं भात खा. मग भात खाल्ला थोडासा अर्धा, तो पण नाही, मग तो पण फेकून दिला. म्हणजे मला नको. मग अशी पडली आणि नंतर मग थोड्याने जी मला वॉमिटिंग चालू झाली ती रात्री 11, 12, 1 वाजेपर्यंत वॉमिटिंग कंटिन्यू चालू चालू चालू. 5 उलट्या, पाणी पण नव्हतं राहत अंगात. माझ्या पण त्या दिवशी रात्री तेच झालं इथे 5 उलट्या झाल्या. मी कुठे होती मी मग? बाबा होते माझी झोपलेली होती तेव्हा. मग सांगितलंच ना मला 2 दुसऱ्या दिवशी. मग आई गेली मामीकडे, पार्टी होती निलेशकडे. निलेश हे लोकांची सगळ्यांची मटण भाकरी. ते लोक बोलतात राणी नाही आली. आई बोलली ती तब्येत ठीक नाही, ती झोपली घरी. मग आई गेली तिकडनं. आई माझी पातळ खिचडी बनवायची आई बघ लहानपणी तुम्हाला, ती बनवून आणली. मी बोलली आता नाही होणार, तर मी ती खाल्ली. ते पण मला बाहेर निघालं. मग नंतर पाणी पिले, पाणी पण बाहेर निघालं. सगळं कंटिन्यू रात्री. माझी झोपली, मग सकाळी उठली. आईकडेच होती. हा, रात्री सकाळी 11 वाजता उठली आणि मग आई सांगते डॉक्टरकडे गेली. जाधव जाते ना त्या डॉक्टरकडे खारदांड्याला. मग तिकडनं नारळ पाणी पियाली. मग घरी आली, मग थोडं बरं वाटलं मला. मग भाजी मीच बनवली, मेथीची भाजी. डाळ भात बनवला आईनी. मग खाल्लं, झोपली. संध्याकाळी यायचं मन नव्हतं पण मी आली तरी पण. मी आता आली, आंघोळ केली, फ्रेश झाली. तू आली म्हणून तुला मी मेसेज केला. दुपारपासून फोन करतो. आजूबाजूला फोन करत होते, का नाही उचलला फोन? नाही मला पण अर्धा टाइम तर म्यूटवर असते आणि समजतच नाही कोण कॉल करतो कधी. आजोबांना फोन करत जा. काही मला नको ठेवायचं. तुला नाही घेते मी बाई. पोहा आणि काय काय मामध्ये रेडी टू इट, बस तेवढंच. हा 2 पॅकेट. ठीक आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि मी आता बनवते पोहे मोनूसाठी. मोनूने ब्लिंकिटवरून पोहे ऑर्डर केलेत, तर मी आता म्हणजे पोहे मागवलेत. सो मी आता बनवते पोहे. आणि मला कितीही तब्येत खराब नसली तरी मुलांसाठी मला जेवण या कामं करावी लागतातच. आराम वगैरे ते फक्त आईकडेच असतं, आपल्या घरी नाही. बनवत आहे पोहे. आणि आता आपले पोहे रेडी आहे. आणि एवढं ऊन आहे ना. आणि आता मी निघाली आहे जाण्यासाठी. इडली आणि मेंदूवडा. का हॅवी काही जेवण जायला होत नाही आहे, खायला होत नाही आहे म्हणजे. सो लिक्विडमध्ये थोडंसं फ्रूट ज्यूस वगैरे पियाली. लिक्विडमध्ये डाळिंब, संत्रा आणि मोसंबीचा ज्यूस पियाली मी आज. का जास्त काय हॅवी खायला होत नाही आहे. आणि हे अल्कलाईन वॉटर मी आज बनवलं होतं, पूर्ण फुल बॉटल आणि खाली केली आज. त्याच्यामध्ये टाकले गाजर, काकडी, पुदिना, लिंबू, बीट. आणि ही औषधं खायची आहेत मला. आणि औषधं खायचं बोललं तर सर्वात जास्त हेडेक आहे मला. आणि तुम्हीसुद्धा आता उन्हाळा आहे, शिया सीड्स वगैरे ह्याच्यामध्ये टाकून तुम्ही रोज वेगवेगळे ड्रिंक बनवा आणि स्वतःला हायड्रेट ठेवा.